गणपती बाप्पा. Continue on Hindu Hriday Samrat Bala Sahib Thakur Maharashtra Samriddhi Mahama for 47 kilometers. Use the left lanes to take the exit. Continue for 1 kilometer. तर नमस्कार मंडळी, उन्हाळवारा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर आधीच्या फुटेजेस बघून तुम्हाला कळलं असेलच आपण कुठेतरी आता ट्रॅव्हलसाठी निघालो आहे. तर येस, आपण चाललो आहे सप्तशृंगीला. तर ह्या वेळेला माझ्यासोबत माझ्या सासू आहेत, म्हणजे माझी जी बायको आहे तिच्या मावश्या माझ्या सासू लागतात ॲक्च्युली. टोटल 5 जणी आहेत आणि आम्ही दोघं असे 7 आणि माझा मुलगा राघव. तर 1-1.5 वर्षापूर्वी थोडे इश्यूज असताना माझे ज्या सासू आहेत त्यांनी नवस केला होता सप्तशृंगीला. तर तो नवस फेडण्यासाठी आम्ही आता सप्तशृंगीला चाललो आहे. सकाळी आम्ही 10 वाजता पनवेलवरून निघालो आणि आत्ता बघू शकता 5:30 झालेत. आज आपण CNG गाडीत प्रवास करतो आहे. तर सकाळपासून ॲक्च्युली 3दा CNG भरतो आहे. आता पण आपण CNG पंपाजवळच थांबलो आहे. सप्तशृंगीच्या 90 किलोमीटर आधी हा लागतो, म्हणजे इगतपुरीपासून 30 किलोमीटर, सप्तशृंगीपासून 90 किलोमीटर पाठीमागे. तर मोठा पंप आहे. तर मला आज फर्स्ट लोकांचं मी ऐकलं होतं की CNG गाड्यांमध्ये प्रवास कमी आणि CNG पंपावर जास्त वेळ जातो. तो आज मी अनुभवतो आहे. सकाळपासून 3दा CNG टाकला आहे आणि बऱ्याच ठिकाणी प्रेशर, आधीच्या 2 ठिकाणी प्रेशर नसल्यामुळे फक्त अर्धी टाकीत CNG आला होता. आता इथे तर हा मोठा युनिट दिसतो, इथं आय थिंक प्रेशर असेल भरपूर. तर होपफुली पूर्ण टाकी CNG भेटेल आपल्याला. तर आपला आता पुढे नंबर फर्स्ट टाइम एवढा अनुभवतोय की असं CNG गाड्यांना एवढा इश्यू होतो. इश्यू इन द सेन्स CNGसाठी, बाकी काही इश्यू नाही आहे अजून तरी. आणि ह्या वेळेला आपण गाडी रेंटवर घेतली, जी पर डेचा काही रेंट असतो आणि फ्युअल जो असतो तो आपला असतो, टोल जो आपला असतो. अशी गाडी आपण कोपरखेरण्यामधून हायर केलेली आहे आज. सेल्फ ड्राईव्ह गाडी अशी जी म्हणतात ती गाडी आहे. तर ठीक आहे. तर 7 जण आपण कम्फर्टेबली बसलेलो आहोत. तर जेव्हा निघालो तेव्हा 4 वाजताचा टायमिंग दाखवत होता की अरायवल टाईम. मध्ये एक लंचसाठी आम्ही थांबलो होतो आणि CNGसाठी थांबलो होतो. त्याच्यामुळे आता जो अरायवल टाईम जो झालेला आहे तो 8 वाजताचा झालेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 4 तास वाढलेले आहेत. म्हणजे टोटल आपला जो ब्रेक झालेला आहे हा 4 तासाचा झालेला आहे. तर या साईडला जर कोणी CNG गाडी घेऊन येत असेल तर प्लीज
ह्या हिशोबातच या की आपल्याला तुम्हाला कुठे CNG अवेलेबल होईल, कारण की पाठीमागे 2-3 ठिकाणी CNG पंप होता पण तिथं CNG अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे त्या गोष्टीची इन्क्वायरी करूनच तुम्ही प्लीज या इथे, नाहीतर तुमचा असा हा खूप टाईम वेस्ट होणार आहे CNG लाईनमध्ये आणि CNG पंप शोधण्यामध्ये. तर आता जस्ट 2-3 मिनटामध्ये 2-3 गाड्याच आहेत आपल्या पुढे, एक 5-6 मिनटामध्ये आपला नंबर येईल CNGचा. होपफुली आपली जी टाकी आहे ती फुल करून मिळेल आपल्याला आज, तर आपण सप्तशृंगी गडापर्यंत नॉनस्टॉप जाऊ शकतो आणि रिटर्न येऊ शकतो. म्हणजे आपण पुन्हा एकदा नाशिकमध्ये रिटर्न जाताना नाशिकमध्ये आपण CNG भरूया. आपण बोलतोय बाई झोपायचं की नाही? चालू आहे हो, फॅमिली आहे. हां गेले फायनली आम्ही रोपवेजवळ आलोत. 8:30 झाले. 8:40ला रोपवे बंद होतो. ओके चला पण ते घेतले ना ओटी घेतले. रोपवेची शेवटची ट्रिप असणार आहे ही. 8:40ला रोपवे बंद होतो. तीच धावपळ चालू आहे आमची. हा पाय धावले, घाई नका करू. चला सर्व वरती चला. तर इथे सप्तशृंगीला अशी ही रोपवेची सुविधा आहे. ही येते ना, ही काय इथे आहे. तर ही आपली ही रोपवे असणार आहे. येईल हळूहळू येते. ह्या रोपवेने आता आपण वरती जाणार आहोत. इथूनच मी रिटर्न झालं ओके. बघा ही अशी बस सारखा आकार आहे, पण ही उभी बस आहे. असं आहे.
जय. चला 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 लगेच जाऊ. काढले सगळ्यांचे पुढे जाऊन. अरे काढले म्हणजे आपल्याला वेळ बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. त्या हिशोबाने माझा हिशोब पूर्ण झाला. माझा नवस घेऊन झाला आहे ना. रिटर्नच असेल. हा एंट्री मारल्यावर एक्झिट पण मारते. पण तुला सांगू, आका ना गाडी आणण्यासाठी नाही म्हणत होती. इथून अशी कुठे गाडी निघून जाणार, ते घाटात तिला गाडी नव्हती बसायची. पण आता ह्याच्यानंतर परत कधी येशील ना तेव्हा अजून सुधारणार रोड एकदम. तर आपण सप्तशृंगी गडावर पोचलेलो आहोत. हार्डली 1 मिनिट लागला. 1-1.5 मिनिट लागला फक्त. एक मिनिट. सांभाळून हा पिऊ. वरती जमलीस घेऊ त्याला. अशा प्रकारे धावपळ करत आपण पोहोचलोय सप्तशृंगी गडावर. तुम्ही कशा आलात पुढं? तुम्ही कुठंच नाही मला दिसलात. किती हाका मारल्या माई माई बाय बाय किती लागलं. मी काय सगळं घाबरून मी आज तुम्हाला फोन केला. 10वीचा विद्यार्थी माझा हरवला पेपरचं टेन्शन पळाला. इथे येऊन थांबली येते ना बोलली मी इकडं आले आणि तू पियूच्या मागं होतीस. अगं पियूच्या बायका तिथं मी डोकं टेकलं खाली. तू इकडचे पिऊ तू इकडचे पिऊ. ताई तू त्या होमाच्या इथे आली होती. हो डोकं टेकून मी नमस्कार केला. आणि ही पहिले मी
चला एक एक येऊ द्या. कसा आज मस्त व्हा. लगेचच प्रसादाचा वाटप चालू झालेला आहे. राघव कुठेही गेलं असं तरी इथंच येऊन थांबले. हाय. राघव लगेच सेकंद पण नाही झाला तो आणि मी अक्काला केला, माईला केला, बाईला केला. जय जगदंबे. असंच आमच्यावर लक्ष राहते. सांगून आणलेलं आधी येतोय तू दर्शन दे बघ. आजच आज तिला माहिती आहे किती आकाने त्यांना मला नवस द्यायला यायला म्हणजे नवस द्यायला म्हणजे आले आता लगेच दोन मोबाईल बघ पण मी त्याला तिथे चालवला पण खांद्यावर घेऊन दाखवला पण सगळं तुमचा व्यवस्थित पूर्ण झालेला आहे. सगळं छान झालं. कसं केलं नाही तसं केलं. बायला फोन लावला आणि म्हटलं बाय ती बाय म्हणते आजच खाली चला. माझं पण माणसं टाकून गेलीत मला. आगे टाकून नाही म्हटलं ती मागा त्यांना सांगायचं ना माणसं ना मी त्यांना टाकून आले. बाय आता आणि हॅलो आपण बोलत बोलूया. जय. इकडे 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 चला सांभाळून म्हणू बेटा. इथून चालायचं इथून चालायचं. चला उतरा बघू खाली. चला ते ह्याला उडताना उतरताना ठीक आहे ठीक आहे. ह्यांच्यापासून अजून आता एमटी म्हणजे सगळी मंडळी खाली उतरत येत आता. तर आमचं सप्तशृंगी मातेचं दर्शन झालेलं आहे. मस्त दर्शन झालं. अगदी 40 ते 45 मिनटामध्ये जाऊन दर्शन घेऊन आणि पुन्हा रिटर्न पायथ्याशी आलो आहे. रोपवेने गेलो, रोपवेने आलो म्हणून लवकर झालं दर्शन. आणि वरती पण जाता गाभाऱ्यामध्ये जास्त गर्दी नव्हती. तर आता ह्या रोपवेच्या ठिकाणी हे असं ते शॉप आहेत. तर आता ॲज युजल लेडीज लोकांची शॉपिंग होणार आहे. लेडीज लोकांची खरेदी चालू आहे. चला तू काय घेणार? तू काय खाऊ घेणार? भागव पण खुश आहे. काय काय
ही आमच्या खरेदीची. राघव शॉपिंग करायला लागलाय. नाही बाळू, तू लहान आहे ना तू. नाही, आपल्याकडे भरपूर आहे बघ, आपल्याकडे भरपूर गाडी आहे. कुठे ठेवणार गाडी तू आता? गाडी नाही. आता हे टॉईज पाहिजेत. बरं घे, चल. काय घेतो? काय घेतो? कुठली पाहिजे? कुठली पाहिजे? ओके. हे घेतली. चालली नाही, ठेवली परत. आपटू उपटू नको पैसे. जस्ट खाली आलो, जस्ट खाली आलो, जस्ट खाली आलो. अशा प्रकारे एक एक गाड्यांची टेस्टिंग चालू आहे. कुठली बेस्ट आहे? दादा कोणती घेणार? कोणती घेणार? चिनू पण रोप्योमध्ये आहे. चिनू पण रोप्योमध्ये आहे. चिनू पण ट्रेनमध्ये असेल. लोकलच्या रोप्योमध्ये आहे. नाही बॅलन्स. व्हेरी गुड रागा. ताना ताण पडेल. आपला घरचा वाजवता तुम्ही ना? हो मग रोज वाजवते. त्याला सवय आहे. तसं पण तो माझ्या वाजनाचा आहे. तर दर्शनानंतर ही जी इमारत आहे ती रोपवेची आहे. बघू शकता तिथे वातेचं मंदिर आहे. इथून हा रोपवे सुरू होतो आणि इथेच भक्तिनिवास पण आहे आणि खाली शॉपिंग मॉलसारखे सेक्शन्स आहेत जिथे ओटीचे सामान वगैरे आणि जेवणाची व्यवस्था पण आहे. आम्ही तिथेच जेवलो. ओके जेवण होतं. सगळ्यांनाच आवडलं नाही. काही जणांना आवडलं, काहींनी नाही आवडलं. प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट असते त्यानुसार. पण आणि जसं आम्हाला इथे कळलं की ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर कुठे जेवणाची ह्या वेळेला म्हणजे आताचे जवळजवळ 10:30 वाजता आहेत, 10:30 पावणे 11 झालेत. ह्या वेळेला जेवण उपलब्ध नसतं. बाहेरचे जेवढे हॉटेल्स असतात ते बंद झालेले असतात. पाहू शकता पार्किंग लॉट पाहू शकता. पार्किंग लॉट आम्ही आलो तेव्हा भरपूर फुल होता आणि आता फक्त इथे फक्त आपली गाडी उभी आहे आणि या काही आय थिंक बाजूला जे लॉज आहेत, रूम्स आहेत, त्यांची पार्किंग असेल. बाकीची मंडळी पुढे गेटवर जाऊन थांबलेत. आपण जाऊया आता गाडी घेऊन तिथे. तर सुप्रभात. दुसऱ्या दिवसाचा हा पहिलाच आपण व्हिडिओ बनवतोय. आंघोळ वगैरे झालेली आहे. हे गुरुकृपा गेस्ट हाऊसमध्ये आपण थांबलो होतो काल. तर आतमध्ये सगळ्या लेडीज रेडी होतात आहे. माझी पण आंघोळ झाले. ते बघा गुरुकृपामध्ये चांगली पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे. आपली गाडी उभी आहे. इथे मस्त सूर्य उगवतोय. तिथे समोर ती दरी दिसते. बरेच सारे इथे गेस्ट हाऊस वगैरे आहेत. हे काहीतरी गेस्ट हाऊस सारखंच आहे मोठं. इकडे आलात तर बरेच असे गेस्ट हाऊस आहेत. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिल्या एकदा फोन करून बुकिंग करून या. कारण की जेव्हा रात्री आम्ही आलो तेव्हा बरेच जण रूमसाठी इथे तिथे फिरत होते. गेस्ट हाऊस बरेच आहेत पण तरी पण रूम त्यांना भेटत नव्हते. तर मे बी त्यांनी बऱ्याच ठिकाणी विचारलं नसेल किंवा जिथे त्यांनी विचारलं तो पर्टिक्युलर गेस्ट हाऊस फुल असू शकतो. पण तरी पण मी सजेस्ट करेन की येताना नेहमी बुकिंग करूनच या. चौकशी करा. गुगलवर बरेच सारे गेस्ट हाऊसचे तुम्हाला हे दिसतात, कॉन्टॅक्ट आहेत. त्यात तसंच मी पण तसंच केलं होतं. हे गुरुकृपा म्हणून एक ऑनलाईन आहे, ऑनलाईन दिसतं. तिथे मी चौकशी केली, त्यांना फोन केला, त्यांनी रूमचे रेट सांगितले. आम्हाला जी रूम ओके वाटली ती आम्ही
50% पेमेंट करून बुक करून ठेवली होती, त्याच्यामुळे आम्हाला तो काही टेन्शन नव्हता. आम्ही 7 जण असल्यामुळे आम्ही एकच रूम घेतली होती 7 बेडची, जी मोस्टली मी 3-4 ठिकाणी चौकशी केली, त्यापैकी फक्त एकच ह्या गुरुकृपामध्ये 7 बेडची रूम अवेलेबल होती आणि रिजनेबल आहे. आमच्याकडून फक्त त्यांनी 2000 रुपयेच घेतलेत. एक इश्यू आहे, इश्यू म्हणा काही जणांसाठी इश्यू होऊ शकतो, काही जणांसाठी नाही. पाण्याचं जे आंघोळीसाठी जे गरम पाणी आहे ते आपल्याला इथे बादलीने दिलं जातं, तर ते पर पर्सन 30 रुपीज कॉस्ट करतात. एक्स्ट्रा चार्ज आहे रूमच्या अमाऊंट व्यतिरिक्त 30 रुपये एक बादली. पण पाणी पण असं नाही की फक्त कोमट, चांगलं गरम पाणी दिलं आहे आम्हाला, त्याच्यामुळे असा काही प्रॉब्लेम वाटला नाही. आणि ते आपल्या डोरस्टेपवर आणून ठेवतात, त्यांना फक्त आपल्याला सांगायचं असतं की आम्हाला पाणी द्या, तर ते आणून देतात आपल्याला. तर मला तर इथली ओके वाटलं आहे. तुम्ही कधी असेल तर तुम्ही नक्की चौकशी करून मला फोटो टाकीन. गुरुकृपा गेस्ट हाऊस हा नंबर नाही आहे तिथे, मॅडम आहेत एक, तर कॉल केला की मॅडम उचलतात, ते सांगतात तुम्हाला. चांगलं आहे. आता आम्ही इथून चहा वगैरे पियालो, फ्रेश झालो आहे, आता फायनल रेडी होतात आहे, बॅग वगैरे भरतात आहे. मग आम्ही इथून जाणार आहोत, आता पुढे जाणार आहोत आपण दिंडोरीला, तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे. असं लावून गेलं कानावर पट्टी आहे ना, कसलं भारी वाटतं बा आता. रथसप्तमी आज. पूर्ण डोंगराला जाणं आहे का? पूर्ण डोंगराला जाणं डोंगराला नाही, आम्ही सगळे बघितलं नाही पिऊ. इंजिनियरनी किती डोकं चालवलं असेल. हा थांब, राघवला देणार, नाश्ता होऊ दे राघवचा, मग द्या राघव खाऊ का मग मोठ्या बसेस जातात ह्याच्यापेक्षा. एक 1 by 1 सोडतात ना. आणि तो मध्ये टाकतो गाडी. शक्तीपीठ आहे ना, बघा बघितलं तर गुजरातवरून मराठी गाड्या. तुला मी आधीच सांगितलं तू मधी बस म्हणून. मला काय नाही होय, मला आता हुलगीवर नाचायचं राहिला. जाता का दोघं जण फोटो देताय? नको, काढले आम्ही मागे. हो इथेच काढलेले, मागे काढले. आणि त्यावेळेस मी तेव्हा पहिल्यांदा हे काय बजरंग बाण ऐकला. इकडे घ्यायचं. त्यावेळेपासून मी स्टार्ट केलं, तो नेहमी ऐकते. हा बजरंग बाण. पण त्याचा असा नियम आहे, तो केव्हाही नाही ऐकायचा असतो. नाही तसं नाही, तुला मी सांगते. त्याचा नियम म्हणजे तुझ्या प्रत्येक प्रसंगाचं एक अमेरिकेचं वाचलं हा. पाठ लगेच शोधायचं. आपल्याला शंका पडली तर मग वाचून काढायचं. मुळात हे नाहीच आहे. मंगळवारच्या ह्याला त्या पूजेला तू वाचू शकतेस तू. हा, पण त्या बजरंग बाण एवढा इफेक्टिव्ह आहे ना की तू कुठल्याही संकटात असशील ना. प्रसंगाला मग ते सांग. काय बजरंग बलीला आवाज देऊ प्रसंगाला. बजरंग बाण असं आहे ते कसं. ती एक शपथ आहे ती देवाला. की तू मला यातून सोडवच. 30 फेब्रुवारी ते 13 मार्च शपथ घालून टाकली. हा बघू देते त्याला भरवायचं. असं नाहीये तुझा. आता माझा याने निवडलेला मार्ग आहे. ओम गणपती नमः.
बाईसारखी कर. यम्मी यम्मी. चाव नाही त्याला रागवलं जबरदस्त. मोठाच आवाज गेला बघ. ते नको त्यांना गाडी रागवलं पाहिजे. तर सप्तशृंगी गड उतरून आम्ही आता वणीत आलोय. परत एकदा CNGच्या लाईनीत उभा. इथून जसं मागाशी सांगितलं आम्ही दिंडोरीला चाललोय. दिंडोरी इथून आय थिंक जेमतेम 15 किलोमीटर असेल. तर CNGच्या लाईनीत तो थोडा वेळ लागणार आहे. तर मी बाकीच्यांना सांगितलं की नाश्ता वगैरे करून घ्या, कारण फक्त चहा झाला होता, नाश्ता नव्हता झाला. कारण की बोललो की आता त्या रात्री तिथे जेवलोय, जरा दुसऱ्या ठिकाणचं जरा जेवण ट्राय करूया की नाश्ता ट्राय करूया म्हणून. आता सगळी बाकीची लेडीज कंपनी सगळी आता गेले नाश्ता करायला. मी CNGच्या लाईनीत उभा आहे. CNG भरून जर लवकर झालं तर मी पण थोडासा काहीतरी नाश्ता करून घेईन. तसं तर फ्रूट्स वगैरे खाल्लेले आहेत, स्ट्रॉबेरी ग्रेप्स वगैरे घेतलेले, ते खात खात आम्ही आता आलो आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे. तसं म्हणायला गेलं तर हा आमचा आता 4था CNG असणार आहे काल दिवसभरातला, कालपासून आजपर्यंतचा. अजून किती वेळा भरायला लागतं नो आयडिया, बघूया पुढे. झाडे